धाराशिवच्या शिवसेना युबीटी आणि काँग्रेसमध्ये राडा आपल्याला पाहायला मिळतोय। कळंबमध्ये शिवसेना युबीटी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले। भर चौकात कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली। तर निवडणुकीच्या वादातून ही हाणामारी झाल्याची सध्या माहिती मिळते। आपण हा व्हिडिओ पाहतोय कशा पद्धतीने शिवसेना युबीटी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, ही हाणामारी झाली होती, काय नेमकं वादाचं कारण होतं? खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये यावेळेस महाआघाडी होऊ शकली नाही आणि बऱ्याच ठिकाणी शिवसेना म्हणजे उभाटा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे वेगवेगळे लढल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील डिकसळ ही जी जिल्हा परिषद गट होता त्यामध्ये उभाटा आणि काँग्रेस हे समोरासमोर होते आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये काल वाद झाला आणि त्या वादाचं पुनर्वसन खरं तर भांडण झालं भर चौकात। कळंबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये हा राडा झाला आणि विशेष म्हणजे हा सर्व राडा पोलिसांसमोर झाला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्या अनुषंगाने हा खरं तर वाद झालेला पाहायला मिळाला। यामध्ये काँग्रेसचे राज्याचे सचिव पांडुरंग कुमार यांना देखील मारहाण झालेली आणि उभाटाच्या काही कार्यकर्त्यांना देखील मारहाण झालेली। शिवाजी चौकांमध्ये जवळपास अर्धा तास हा सगळा गोंधळ किंवा हा राडा सुरू होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस त्या चौकांमध्ये वेगळ्या पक्ष संघटनांचे कार्यकर्ते होते। सगळ्यात महत्वाचं पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते, मात्र पोलिसांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। आणि कळंब शहरामध्ये हा जो राडा झाला या राड्याच्या अनुषंगाने आता जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।